यंदा अपक्षांच्या संख्येमध्ये भर पडण्याची शक्यता आहे। जागा वाटपाच्या घोळात अनेकांची उमेदवारी धोक्यात आहे आणि त्यामुळे अपक्षांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी वाढणार असल्याचं चित्र आता जवळपास जाणवतंय। तर गेल्या निवडणुकीमध्ये 11 विविध पक्ष आणि 1142 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यापैकी 5 अपक्ष निवडून आले होते। यंदा या संख्येमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। 2 जानेवारीपर्यंत या संदर्भातलं चित्र आता स्पष्ट होणार आहे। नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या मुलाखती पार पडल्या। उमेदवारांच्या यादीची घोषणा कधी याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। जवळपास 1800 इच्छुक उमेदवार शर्यतीमध्ये आहे, तर उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा पार पडल्या। उमेदवारांच्या यादीची घोषणा कधी होणार याकडे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कबुतरांचा मुद्दा गाजणार आहे। कबुतरांच्या विरोधावरून जैन मुनींनी इशारा दिलेला होता। दुखावलेला जैन समाज कोणाला मतदान करणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। तर आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य जोडल्या जातात। या बातमीच्या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊया आणि चर्चा करूया। भाग्यश्री, मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये कबुतरांचा मुद्दा गाजणार आहे, कारण कबुतरांच्या मुद्द्यावरून मध्यंतरीच्या कालावधीमध्ये भरपूर राजकारण झाल्याचं देखील आपण पाहिलं आणि जैन मुनींनी थेट इशारा दिलेला होता। त्यामुळे नक्कीच जैन समाज दुखावलेला आहे। जैन समाजाचं मतदान कोणाच्या पारड्यात जाणार हाच खरा आणि महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर शुभम, हा जो मुद्दा आहे हा प्रचंड गाजला। खरं तर मुद्दा गाजण्यासारखं असं बघायला गेलं तर काहीच नव्हतं। त्याचं कारण कबुतरांचा जो अहवाल होता की कबुतरांच्या विष्ठेमुळे किंवा त्यांच्या पिसांमुळे जे रोग होत आहेत तो अहवाल डॉक्टरांनी दिलेला होता। मात्र त्यानंतर देखील न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं। न्यायालयानेच खरं तर कबूतरखाने बंद करा अशा पद्धतीचे आदेश दिले। त्यानंतर कबूतरखाने बंद झाले। मात्र या सगळ्या मागे कुठेतरी भाजप सरकार आहे अशा पद्धतीचा आरोप जैन मुनींकडनं केला गेला। त्यानंतर जर बघितलं तर तिथे एक मोठं आंदोलन जैन मुनींकडनं छेडण्यात आलं। त्यानंतर मराठी लोकांकडनं देखील एक आंदोलन छेडण्यात आलं। अशा पद्धतीचं विविध प्रकार जे आहेत त्या कबूतरखान्याबाबतीत घडलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत। आता जैन मुनी जे आहेत ते सातत्याने इशारा देतात की कबूतरखाना सुरू करा, अन्यथा तुम्हाला आम्ही मतदान पेटीमध्ये दाखवून देऊ की आमची ताकद काय आहे अशा पद्धतीचं सातत्याने वक्तव्य ते करतात। इतकंच नव्हे तर मध्यंतरी ते स्वतः कबूतरखान्यापर्यंत त्यांच्या कुलाबाच्या मठापासून कबूतरखान्यापर्यंत चालत देखील पोहोचले। मात्र या सगळ्यानंतर एक प्रश्न जो आहे तो कायम राहतो। जैन मुनी सातत्याने ठाकरेंना सपोर्ट करणार असल्याचं सांगतायत, मात्र मतदान पेटीत नेमकं काय होणार आणि ही जी दुखावलेली जैन समुदाय जो आहे, कारण आणखीन एक पार्ल्याचं प्रकरण होतं। पार्ल्याला त्यांचं मंदिराचं एक प्रकरण घडलेलं होतं। त्यामुळे एकंदरीतच दुखावलेला जैन समाज आता नेमकं कोणाच्या पारड्यात मतदान करणार हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। असं बघायला गेलं तर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, मात्र ठाकरे बंधू केवळ मराठी आणि त्याचबरोबर काही मुस्लिम मतं ते घेतील असं सांगितलं जातंय। मग ही जैनांची मतं नेमकी कोणाच्या पारड्यात मुंबईसाठी पडतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। शुभ अगदी भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातली तू पोहोचवलेली आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।